नमस्कार. सगळ्यात आधी गणरायाला वंदन. गीताधर्म मंडळातील आपला भगवान श्रीकृष्णाला वंदन. आणि इथे माझ्यासमोर बसलेले अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधले अधिकारी, साधक असे जे बसले आहेत, त्या सगळ्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करत आहेत. गोंदवलेकर महाराजांना शिरसाष्टांग नमस्कार आणि वाग्देवतेला आवाहन करून मी त्यांच्याबद्दल काही जे मला जाणवलं किंवा मला जे वाटतं, कारण गोंदवलेकर महाराज हा म्हणजे माझ्या अगदी हृदयाच्या जवळचा विषय आहे, तर त्यांच्याबद्दल मी काही थोडे विचार मांडणार आहेत. आपण बघूया एकंदरीत त्यांचं सगळं कार्य किंवा कसं घरोघरी आपण बघतो बऱ्याच जणांकडे गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन हे पुस्तक तर असतंच असतं घरोघरी, आणि तुम्ही त्यांचा अनुग्रह घ्या किंवा घेऊ नका, पण हे पुस्तक मात्र वाचनात असतं. अशी खूप जणं मी बघितली आहेत की रोज एक त्यांचं ते प्रवचन त्या दिवसाचं वाचायचं आणि त्यातून खूप काही मार्गदर्शन मिळतं आपल्याला की प्रपंचामध्ये परमार्थ कसा करावा, का करावा, याची काय गरज आहे, तुम्ही वागलं कसं पाहिजे, नीतिमूल्य काय आहे, बारीक सारीक गोष्टी महाराज इतकी सोपी करून सांगतात ना तुम्हाला की अगदी छान वाटतं ते. तर अशा महाराजांबद्दल आपण थोडंसं माहिती करून घेऊया. मी सगळ्यात आधी सांगते की मी एक गृहिणी आहे आणि माझा हा पहिलाच अनुभव आहे इतक्या जणांसमोर बोलायचा. माझं काही उणे अधिक झालं तर मला मोठ्या मनाने क्षमा करा आणि सांभाळून घ्या. तर आपण आता बघूया. महाराज ज्या घराण्यामध्ये आपण नॉर्मली बघितलं आहे की जिथे पिढ्यानपिढ्या काहीतरी उपासना चाललेली असते, त्या घराण्यामध्ये सत्पुरुष जन्म घेतात. महाराजांच्या 7 पिढ्यांमध्ये पांडुरंगाची उपासना होती. त्यांचे मूळ पुरुष रुद्रोपंत, त्यांची पण पांडुरंगाची उपासना होती, पण ते गोंदवल्याच्या बाहेर राहत होते, वावर हिरे गावी. दहिवडी जवळचं एक गाव आहे. महाराजांचे पणजोबा गोंदवल्याला स्थलांतरित झाले आणि मग नंतर हे सगळे गोंदवल्याला होते. महाराजांच्या आई ह्या गीताबाई, त्या अत्यंत भाविक आणि त्यांच्या घराण्यामध्ये श्रीरामाची उपासना होती. लहानपणापासून त्या रामनाम घेत आणि दासबोध वाचित असत. जेव्हा त्यांना महाराजांच्या वेळेला त्या दिवस गेले तेव्हा त्यांनी रामनाम घेण्याचा सपाटाच लावला आणि त्यांना डोहाळे तेव्हा कशाचे लागले, दासबोध श्रवणाचे. पाणीपुरी वगैरे खायचं नाही. तर ते मग घरात सासरे जे होते त्यांनी त्यांची ती पण इच्छा पुरवली. दासबोधाचा सप्ताह वगैरे ठेवला आणि त्यांची अशी तासनतास तंद्री लागायची रामनामामध्ये. आणि एकादशी, 1845 साल एकादशीच्या दिवशी घरामध्ये भजन, कीर्तन, उपवास आणि बारसेच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला आहे 19 फेब्रुवारी 1845ला. तर 19 फेब्रुवारी 1845 ते 22 डिसेंबर 1913, 69 वर्ष महाराज देहामध्ये होते. आणि त्यानंतर 1925 ते 1967 असं 42 वर्ष त्यांनी पेटीवर किंवा तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून ते सगळ्यांना मार्गदर्शन करायचं. म्हणजे एकूण 111 वर्ष महाराज या भूमितलावर किंवा आपल्या इथे आसपास होते. तर महाराज जेव्हा 12 वर्षाचे झाले, थोडक्यात आपण बघूया हे, तेव्हा त्यांना सद्गुरूच्या शोधार्थ ते बाहेर पडले आणि त्यांना अगदी आस होती की सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांना अगदी म्हणजे आतूनच माहिती होतं. आणि त्यासाठी ते बाहेर पडले. ते हरिपूर, मिरज, अक्कलकोटला स्वामी समर्थांना ते भेटले. हुमणाबाद तिथे माणिकप्रभूंना भेटले. असं करत करत ते अबूचा पहाड, नैमिषारण्य, अयोध्या, बंगाल, कलकत्ता एवढं सगळं फिरून ते दक्षिण हैदराबादला पोचले. इतक्या ठिकाणी ते फिरले. अनेक त्यांना अधिकारी पुरुष भेटले, पण प्रत्येकाने त्यांना हे सांगितलं की मी तुझा गुरु नाही, तुझा गुरु दुसरा कोणीतरी आहे. तर ते तिथे ध्यानाला बसले होते आणि ते मनात विचार करत होते की मी एवढा फिरलो, माझा गुरु काही कोणी मला अजून मिळत नाही आहे, काय आहे हे, कुठे मिळेल, तर काय करावं पुढे. तर त्या क्षणी समर्थ संप्रदायामधले एक सत्पुरुष श्री तुकाराम चैतन्य म्हणून, तर ते तिथे श्री रामकृष्ण म्हणून ते तिथे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की येहळगावला तुझे गुरु आहेत तुकामाई म्हणून, तुकाराम चैतन्य, तिथे जा, तिथे तुझं काम होईल.
पंचेचाळीसची गोष्ट, आगगाडी वगैरे पण नव्हती. मग तिथून ते जालना, नांदेड असं करत करत येळगावला पोचले. येळगावला तुकामाई त्यांची वाटच बघत होते, की आज माझा बाळ येणार आहे, आज माझा बाळ येणार आहे, म्हणून ते गावाच्या वेशीपाशी जाऊन उभे होते. आणि 9 महिने महाराजांनी त्यांची इतकी सेवा केली, की तुकामाईने अत्यंत अवघड त्यांची परीक्षा घेतली. ते बालबुद्धीमध्ये होते तुकामाई. ते कधी काय करतील सांगता यायचे नाही. ते झोपले की महाराजांनी त्यांचे पाय चेपत बसावे. ते बसले की तिथे उभं राहावं. ते झोपेतनं उठले की पाणी आणून, नदीवरनं पाणी आणून तापवून त्यांना अंघोळ घालावी. त्यांच्यासाठी स्वयंपाक रांधावा, त्यांना जेवायला घालावं. इतकी त्यांची सेवा केली की त्यांच्या मागे 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 प्रत्येक ठिकाणी जायचे. आणि अत्यंत कठीण अशी त्यांची सेवा सेवा करण्यामध्ये 2-2 दिवस महाराज उपाशी राहत. झोप नाही, खाणं पिणं नाही. पण त्याच्यामध्ये त्यांची देहबुद्धी कमी 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 होत गेली आणि आतून चित्तशुद्धी होत गेली. आणि जेव्हा हे झालं त्यानंतर एका रामनवमीला तुकामाई त्यांना म्हणाले की बाळा चल, म्हणून त्यांना एका रानात घेऊन गेले. तिथे विहिरीवर दोघा गुरु शिष्यांनी आंघोळी केल्या आणि मग अशोक वृक्षाखाली महाराजांना त्यांनी बसवलं तुकामाईंनी आणि सांगितलं की अनेक वर्षापूर्वी वसिष्ठांनी जे प्रभू रामचंद्रांना दिले ते मी आज तुला देतो. आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्यावर महाराज समाधीमध्ये गेले. आणि बराच वेळाने ते जेव्हा देहभानावर आले तेव्हा तुकामाईंनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्यांना म्हणाले की तुझं नाव आजपासून ब्रह्मचैतन्य. त्यांनी त्यांचं नाव ब्रह्मचैतन्य ठेवलं. आणि त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला. नंतर श्री समर्थांची दीक्षा दिली आणि शिवाय हा मंत्र दुसऱ्याला देण्याचा अधिकार पण दिला. आणि त्यांना सांगितलं की प्रपंचामध्ये मध्यमवर्गीय लोक विशेषतः प्रपंचामध्ये खूप बुडलेले असतात, नडलेले असतात. तर ह्या लोकांना तू परमार्थाला लाव, यांच्यासाठी काहीतरी कर. माझ्या नावाचा प्रसार करू नको, रामनामाचा प्रसार कर. राम मंदिर बांध, दीन लोकांसाठी काम कर आणि एकंदरीत जगामध्ये प्रेम वाढेल सगळीकडे, असं काहीतरी कर, असं म्हणून त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि अनुग्रह जरी मिळाला तर तो सुद्धा मुरायला लागतो. म्हणून त्यांना सांगितलं 1 वर्ष तू आता भ्रमण करायचं, हिमालय, अयोध्या असं, आणि त्यानंतर मग गोंदवलेला जायचं. अशा प्रकारे 1 वर्षाने महाराज नंतर गोंदवल्याला परत आले. मग गोंदवल्याला परत आल्यानंतर मग महाराजांचं खरं कार्य सुरू झालं. पण तोपर्यंत ते जे भ्रमण केलं त्यामुळे सगळ्यांना, म्हणजे तुम्ही आता नर्मदा परिक्रमेला पण लोक जातात, तिथे पण गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे, त्यांचा तिथेही कार्य चालू आहे, कर्नाटकात चालू आहे. असं सगळीकडे त्यांनी भ्रमण केले. त्यांना वेगवेगळ्या नावाने लोक ओळखतात तिकडे. तर अशा प्रकारे महाराजांनी नंतर मग आपलं कार्य सुरू केलं. तर आता पुढे आपण हे बघूया की महाराजांनी नामस्मरण म्हणजे काय आणि ते का करायचं, त्याचं कशासाठी एवढं त्याचं महत्त्व काय आहे. तर महाराजांनी सांगितलं की कलियुग आहे. कलियुगामध्ये 12-12 वर्ष तपश्चर्या करणं, होम हवन करणं हे शक्यच होत नाही. मग प्रापंचिकांना सुद्धा करता येण्यासारखा, मध्यमवर्गीतल्या लोकांना किंवा सगळ्यांनाच बिनखर्चाचा, वेळही न लागणारा, कुठेही तुम्ही कसंही करू शकता, कधीही केव्हाही कोठेही शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही करू शकता, असा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नामस्मरण. आणि तो महाराजांनी सगळ्यांना दिला. त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण नामस्मरण करतो तर आधी स्थूल रूप आपल्यासमोर असतं, श्रीराम जय राम जय जय राम, आपल्या प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. पण हळूहळू आपली अशी तिथे तंद्री लागायला लागते किंवा ते स्थूल रूप हळूहळू सूक्ष्म रूपाने आपल्या आतमध्ये जायला लागतं. आणि ते जेव्हा आपल्या आतमध्ये सूक्ष्म रूपाने जातं तेव्हा तुमचं सगळ्यात पहिले काय होतं, तर तुमचे षड्रिपू हळूहळू कमी व्हायला लागतात, तुमचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं, सात्विक भाव वाढायला लागतात, इतरांबद्दलचं प्रेम वाढायला लागतं, देहबुद्धी कमी व्हायला लागते. आणि दुसरं काय हवं आहे प्रपंचामध्ये, आपल्याला हाच परमार्थ हवा आहे की सगळ्यांबद्दल प्रेम वाटणं, आपले षड्रिपू कमी होणं. आणि महाराज अगदी छाती ठोकपणे सांगतात की जो नामस्मरण करेल त्याचा अंतःकाळ मी साधतो. तर शेवट गोड तर सगळंच गोड. मग असं हळूहळू आपण तिथपर्यंत येऊया. तर नामस्मरण कसं करायचं, तर अनेक जण सांगतात की तुम्ही नामोच्चारण करता, नामस्मरण करत नाही वगैरे.
महाराज म्हणाले, ही माझी जबाबदारी. तुम्ही एकदासुद्धा नाम घ्या, की तुम्ही एक पाऊल पुढे गेलेलाच आहात त्याच्यामध्ये, की अगदी त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर नाम हे 4 प्रकारे घेता येतं. 4 प्रकारे म्हणजे आपल्याला 4 वाणी आहेत. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. त्यांची 4 स्थानं आहेत. तर ते म्हणाले, जेव्हा वैखरीने आपण नाव घेतो सुरुवातीला, तर ते कसं असतं, की आपण मुळाक्षर शिकतोय आणि एक एक अक्षर लावून आपण वाचतो. लहान मुलं नाही का वाचतात. क, म, ळ किंवा असं आ, ई. तर तसं ते वैखरीने नाम घेणं आहे, की आपल्याला जबरदस्तीने लक्षात ठेवून घ्यावं लागतं. नंतर मध्यमा, परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. मध्यमामध्ये इथे सुरू होतं नामस्मरण. तर ते कसं असतं, की आता तुम्ही मुळाक्षरांची ओळख झाली आहे. तुम्हाला छान ओळी पटापटा वाचता येतात. मग तुम्ही मनात पटपट पुस्तक वाचू शकता. तर ते पश्यन्तीमध्ये गेलं. मध्यमेमध्ये गेलं. पश्यन्ती म्हणजे हृदयामध्ये. मग ते वाचलेलं जे आहे ते तुमच्या डोक्यात असतं कुठेतरी. तुम्ही कामं करत असता, काही करत असतात, पण तुम्हाला आठवतं, की हां, हे आपण असं होतं, हे तसं होतं. मग ते कामं करत असताना, रोजचं तुमचं चालू असतं, तरीसुद्धा नामस्मरण आतमध्ये चालू राहतं. आणि जेव्हा परेमध्ये जातं, तेव्हा नामस्मरण अनावर होतं. म्हणजे नामस्मरण चालूच राहतं. मग त्याला कबीर म्हणतात, राम अपना जप करे, हम बैठे आराम. म्हणजे ते चालूच राहतं, अनावर होतं ते. असं इथपर्यंत प्रापंचिकसुद्धा जाऊ शकतात महाराज म्हणतात. फक्त तुमचं तेवढी ओढ पाहिजे, तेवढं नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. आणि याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. तुम्ही रिक्षात बसलात, नामस्मरण करा. तुम्ही बसमधनं कुठे जाताय, नामस्मरण करा. किती वेळ आपण असा वाया घालवतो. पण तुम्ही तेव्हा नामस्मरण करा. काय करतं, तुम्ही भाजीला फोडणी घालता, नामस्मरण करा. अगदी इतका वेळ आपल्याला मिळतो. म्हणजे जर आपण काढायचा म्हटलं तर खरोखर वेळ मिळतो या सगळ्या गोष्टींना. नंतर आता नामस्मरण हे झालं. महाराजांचं मला आणखीन एक गोष्ट फार आवडते, की ते त्यांचे विचार ते इतके पटवून देतात आपल्याला. आपल्या व्यवसायातलं, आपल्या डेली रुटीनमधली उदाहरणं देऊन ते आपल्याला अगदी पटवून देतात. उदाहरणार्थ, फळवाला आहे, तर ते फळवाल्याला काय सांगतात, "अरे, प्रपंचात कसं राहावं, प्रपंचातनं बाहेर कसं पडावं?" तर चिकू आहे आणि आंबा आहे. चिकू फोडला की त्याची बी कशी सटकन बाहेर पडते, तसं तुम्हाला प्रपंचातनं पटकन बाहेर पडता आलं पाहिजे. तिथे अडकून राहू नका. पण आंब्याची कोय, ती तुम्ही निपटून घ्या, तरी नाही ह्याच्यामध्ये रस राहिला आहे बरं का. मग तुम्ही दुधाने निपटून घेता, पाण्याने, पुन्हा ते रसात ओतता, तरी तुम्हाला वाटत असतं की त्यात आहे थोडंसं बरं का. तर असं इतकं आपण प्रपंचामध्ये गुंतून पडतो. प्रपंच कराच तुम्ही, त्यासाठीच तुम्ही आलात. पण असं तुम्हाला त्यातनं बाहेरसुद्धा पडता आलं पाहिजे. हे फळवाल्याला सांगतात. गवळ्याला सांगतात ते, की प्रपंच आणि परमार्थ याचं प्रमाण किती असावं. ते म्हणतात, की दूध काढताना कासेला तुम्ही पाणी लावता आणि मग कासंडीमध्ये दूध काढता. मग ते काढल्यानंतर तुम्ही मोठ्या किटलीमध्ये सगळं दूध ओतता आणि कासंडी छान पाण्याने विसळून घेऊन त्यात टाकता. बस तेवढा प्रपंच. बाकी सगळं दूध म्हणजे परमार्थ. एवढं म्हणजे प्रपंच तुम्ही करा, पण त्यात कायम लक्ष, अनुसंधान तुमचं नामाकडे पाहिजे, असं सांगतात. नंतर एखादा बँकर आहे, तर त्या बँकरला सांगतात, की तू बँकेत काम करतोय म्हणजे ते तुझं कर्म. तुझा दर महिन्याचा पगार रोजच्या रोज पगार मिळत नाही, तो साठत जातो. महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. तो पगार जो साठतो ते संचित, आणि महिन्याच्या शेवटी खर्च करण्यासाठी तू तो पगार काढतो, ते तुझं प्रारब्ध. तसं इतकं सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं आहे, की बापरे, मला असं वाटायचं संचित, प्रारब्ध, कर्म आणि क्रियमान काय काय हे शब्द आहेत. पण हे, आणि मी स्वतः बँकर असल्यामुळे मला हे फारच लवकर म्हणजे एकदम अपील झालं, की अरे खरंच किती सोपं आहे हे. म्हणजे आपलं कर्म आपण व्यवस्थित करायचं, की आपलं प्रारब्ध व्यवस्थित राहतंच, हे ह्याच्यातनं कळतं आपल्याला. नंतर एखाद्या गृहिणीचं ते उदाहरण देतात, की पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे, की जॉईंट फॅमिली आहे, त्यामध्ये सासू सासरे, नणंद, दीर, जाऊ सगळेजण आहेत. त्या बाईचं लहान बाळ आहे, माझघरामध्ये झोळी टांगली आहे, झोळी अडकवली आहे आणि त्यात त्या बाळाला ठेवलं आहे. बाळ झोपलं आहे आणि ही बाई मागच्या बाजूला भांडी घासायला गेली आहे. त्या बाळाने पहिला आ केला रडायला, की ती सगळ्यात आधी धावत येऊन त्याला झोका देते झोळीला. इतकी लोकं आजूबाजूला असतात, पण तिचं लक्ष, तिचे कान पूर्ण आपल्या बाळाकडे असतात. तसं अनुसंधान तुम्ही ठेवा, असं ते कायम सांगतात. प्रपंचामध्ये तुम्ही राहा, पण अनुसंधान रामाजवळ ठेवा. ते एक मला उदाहरण फार आवडलं. नंतर पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायची. तर त्यांची एक अनुग्रहित मुलगी
लग्न होऊन सासरी गेली आणि पहिल्यांदा जेव्हा आली त्या महाराजांना नमस्कार करायला आले. त्यांना पाया पडली आणि ती रडायला लागली. महाराज म्हणाले, "काय झालं बाळा?" तर ती म्हणाली, "अहो सासरी कोणाला आवडतच नाही मी नामस्मरण केलेलं. सासूबाई म्हणतात, तू काम चुकवण्यासाठी करतेस." नवरा म्हणतो, "हे काय तुझं वय आहे माळ घेऊन बसायचं?" म्हणजे मला फार त्रास होतो. मग महाराज म्हणाले, "बाळा तारतम्य बाळगावं. लोणी तू चोरून खा, नाही तर सगळ्यांसमोर खा. ते अंगी लागतंच ना, दिसतंच ना. तर तसं नको घेऊ माळ हातामध्ये, काम करताना नामस्मरण कर." असे छोटे छोटे आपल्या ह्याच्यातनं ते बरोबर आपल्याला उपाय सांगतात. काहीही करून तुम्ही नामस्मरण करा, हे मात्र ते सोडत नाही. डॉक्टर, एक डॉक्टर असतात आणि त्यांची तुफान प्रॅक्टिस चालू असते. तर ते डॉक्टर म्हणतात की महाराजांना, "महाराज या प्रॅक्टिसमुळे मला उपासनेला अजिबातच वेळ मिळत नाही." तर मी असा त्याच्यावर उपाय शोधला आहे की मी आता काय करतो, नवीन पेशंट घ्यायचे बंद करतो. तर महाराज म्हणाले, "हे व्यवहार्य नाही आहे. एक याचा अर्थ असा होतो की मग नवीन पेशंट तुमच्याकडे येणार नाही. दुसरा त्यातनं छुपा अर्थ असा होतो की जुन्या पेशंटनी बरंच नाही व्हायचं का मग? तुम्ही कायम त्यांनाच औषध देत राहणार का? ते बरोबर नाही आहे. त्याच्यातनं काय करायचं, येणारा प्रत्येक पेशंट हा रामरायांनी माझ्याकडे पाठवलेला आहे. तो रामरायांनी पाठवला आहे म्हणून माझ्यापर्यंत पोहोचला आहे असं म्हणायचं. तो आल्यानंतर क्षणभर रामरायाची आठवण करायची, त्याचं स्मरण करायचं आणि मग त्या पेशंटला तपासायचं. त्यावेळेला तुमची वृत्तीसुद्धा सूक्ष्म होते जास्त आणि तुम्हाला जास्त चांगलं कळतं त्याला काय झालं आहे ते. आणि तुम्ही त्याला त्याच्याकडनं मोबदला जो घ्याल, तो सुद्धा त्याच्याकडे सपोज नाही आहेत पैसे, तर तुम्ही लिहून ठेवा. अवाच्या सवाच्या त्याच्याकडनं घेऊ नका. आणि ही तुमची एका बाजूला उपासना सुरू राहील, की तुमच्या ज्ञानाचा पण सगळ्यांना उपयोग होईल आणि रामरायाचंही तुम्हाला स्मरण राहील. असं इतकं छान ते प्रत्येकाला वेळ काढून द्यायचं, की तुम्ही उपासना कशी करू शकता तुमच्या ह्याच्यात. वकील आहेत. वकिलांना त्यांनी विचारलं, की मला सांगा तुम्ही केस जिंकली तर तुम्हाला कसं वाटतं? तर वकील म्हणाले, "आनंद होतो, 4 पैसे मिळतात, नाव होतं." "बरोबर आहे," म्हणाले. "आणि तुम्ही केस हारली तर तुम्हाला कसं वाटतं?" तर म्हणाले, "थोडंसं दुःख होतं मला." "नाही असं नाही, पण ठीक आहे." कारण ते दुसऱ्याचं घेतलेलं असतं ना, आपलं स्वतःचं नसतं. दुसऱ्याचं असतं त्यामुळे त्याच्या वतीने मी भांडलो. जेवढं शक्य होतं तेवढं केलं. आता हारलो, ठीक आहे असं वाटतं आणि त्याचा मोबदला तर मिळालेलाच असतो. मग महाराज म्हणतात, प्रपंचातही असंच राहायचं. सुख आलं तरी आपण एका भूमिकेवर स्थिर पाहिजे, दुःख आलं तरी एका भूमिकेवर स्थिर पाहिजे. सुख म्हणजे आत्तापर्यंत मी जी चांगली कर्म केली होती त्याचा परिपाक आहे हा, आणि दुःख म्हणजे मी जी वाईट कर्म केली होती त्याचा परिपाक आहे. हे एकदा तुम्ही ॲक्सेप्ट करून घ्या आणि मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. तुम्ही असे छान त्या प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करून आनंदाने समाधानाने राहू शकाल. हे त्यांनी सांगितलं वकिलांना. नंतर आणखीन एक मला सगळ्यात आवडलं म्हणजे गणिताचे प्राध्यापक. ते गणिताच्या प्राध्यापकांना त्यांनी इतकं छान समजावलं. ते म्हणाले की प्रपंच कसा आहे, लग्न म्हणजे बेरीज, हं? नंतर आपल्या ऐहिक विषयांच्या कर्तव्यापलीकडे उपभोग घेणं. ऐहिक कर्तव्य जी आपली ती आपण पार पाडायची, पण त्याच्या पलीकडे उपभोग घेणं म्हणजे वजाबाकी. हं? मूल होणं, मुलं होणं म्हणजे गुणाकार. आणि आणि प्रत्येक श्वासाबरोबर कमी कमी होणारं तुमचं आयुष्य म्हणजे भागाकार. आणि जेव्हा बाकी शून्य येते, भागाकार करता करता करता, तेव्हा तुम्हाला देवाकडे जायची वेळ येते. आणि म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण करा. प्रत्येक श्वासागणिक नाम गोळा करून ठेवा तुम्ही, कारण तेच तुमच्याबरोबर नंतर येणार. असं प्रत्येकाला सांगून ते त्याला बरोबर त्या नामस्मरणाला लावायचेच महाराज. आता याच्यामध्ये आणखीन एक सांगते, की महाराजांनी सांगितलं संतांच्या खुणा काय, की आजकाल तर आपण बघतो की बऱ्याच प्रकारची बरीच लोकं दिसतात आपल्याला. संतांच्या खुणा काय? तर त्यांनी सांगितलं की जिथे गेल्यानंतर तुम्हाला संत हे पूर्ण समाधानी असतात सगळ्यात आधी. त्यांना कशाची हाव नसते, की कोणी काय दिलं आहे, याने हे दिलं आहे का, मग त्यांनी ते दिलं आहे का, मग याला वेगळी वागणूक, त्याला वेगळी वागणूक, असं नसतं त्यांच्याकडे. ते पूर्ण समाधानी असतात. असा घेऊ येतो ऐकायला. तर संत हे पूर्ण समाधानी असतात. दया, क्षमा, शांती ही त्यांच्याकडे असतेच असते. तिसरी गोष्ट म्हणजे संतांचं जे मन असतं ते भगवंताशी इतकं एकरूप झालेलं असतं, की त्यांच्या मनात एखादा संकल्प उठला
की तो भगवंताचा संकल्प होतो आणि भगवंत तो पूर्ण करतो. म्हणून आपण संतांकडे जाताना काही मागतो किंवा काय, तर ते जेव्हा आपल्यावर कृपा करतात तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येतो की ते पूर्ण होतं म्हणून. आणि त्यांनी आणखीन एक सांगितलं आहे की सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर ते प्रेम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परधन, परस्त्री आणि परनिंदा या गोष्टींपासून ते अगदी अलिप्त असतात, विन्मुख असतात. याच्या डिटेलमध्ये आपण नंतर बघू. नंतर त्यांनी सांगितलं की जागृत समाधीस्थान कोणतं. नॉर्मली असं होतं की आपण कुठे जायचं असलं तर कधी कधी काही ठिकाणी आपली खूप छान व्यवस्था होते, कधी कधी गैरसोय होते. आपल्याला असं वाटतं की नाही नाही, तिथे माझी काही व्यवस्था झाली नाही आहे बरोबर, ते काही एवढं बरोबर नाही आहे, इथे बघा महाराजांनी माझी किती छान व्यवस्था केली. तर ते म्हणाले असं समजू नका तुम्ही, असं अजिबात समजू नका. ज्या समाधीस्थानावर गेल्यावर तुम्हाला अकारण प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, ते समाधीस्थान जागृत आहे असं नक्की समजा. नंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही जे साधना करता त्यात तुमची तंद्री लागते, आपोआप साधनेला गती मिळते, ते समाधीस्थान जागृत आहे असं समजा. तुमच्या मनामध्ये काही परमार्थाबद्दल शंका असतील तर त्या शंका आपोआप तुमच्या मनातच त्या फिटल्या जातात, त्याची उत्तरं तुम्हाला तिथल्या तिथे मिळतात. ते समाधीस्थान जागृत आहे असं समजा. आणि जिथे अयाचित वृत्तीने अमाप अन्नदान होत असेल तर ते समाधीस्थान जागृत आहे असं समजा. आणि या सगळ्या गोष्टी गोंदवल्याला होतात. आजही गोंदवल्याला प्रचंड प्रमाणात अन्नदान होतं आणि जागृत आहेच म्हणजे ते स्थान. तर आता ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगते की जे आपण म्हटलं परस्त्री, परधन, परनिंदा. महाराजांना अगदी न आवडणाऱ्या ह्या 3 गोष्टी. परधन, ते म्हणायचे की दुसऱ्याचे पैसे जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याच्याबरोबर ते तळतळाट येतात आणि ते तळतळाट अनेक पिढ्या तुम्हाला पुरतात. पैसा संपून जातो, तळतळाट संपत नाहीत. त्यामुळे परधन घ्यायचंच नाही. परस्त्री, तर आता तर मला वाटतं कलियुग इतकं जबरदस्त आहे की परस्त्रीबरोबर परपुरुषसुद्धा ॲड करायला पाहिजे. आपण बघतो वेगवेगळ्या सिरियल आणि काय भयानक प्रकार चाललेला असतो सगळा, जे काही असेल ते. पण याचा अर्थ थोडक्यात असा की नीतिमत्ता पाहिजे तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सगळ्यात नीतिमत्ता पाहिजे. नीतिमत्ता हा अध्यात्माचा पाया आहे आणि पायात जर तुमचा ठिसूळ असेल तर त्याच्यावर पुढे इमारत काय उभी राहणार. त्यामुळे नीतिमत्ता पाहिजे, हे 2. आणि तिसरं परनिंदा. म्हणजे मला असं वाटत होतं की परनिंदा म्हणजे काय, ठीक आहे आपण कुठे कोणाबद्दल एवढं वाईट बोलतो किंवा काय, पण त्यांनी तर सांगितलं आहे परनिंदा ही जास्त म्हणजे विष्ठेसारखं तिला बाजूला सारा असं म्हणाले. कारण तुम्हाला कळतच नाही तुम्ही परनिंदा करता ते बऱ्याचदा. आणि मी सहजच बोलत होते, असं काही नाही, माझ्या मनात काही नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही परनिंदा करता तेव्हा त्या व्यक्तीचे कर्मभोग तुम्ही स्वतःवर घेत असता, हे तुम्ही पक्क डोक्यात ठेवा. त्यामुळे महाराज परनिंदेला अगदी की नाही, परनिंदा करायची नाही. या बाबतीत एक छोटीशी एक गंमत सांगते. एक सोसायटी असते, त्या सोसायटीमध्ये बायकांचा असा विशी मंडळ किंवा ग्रुप असतो आणि संध्याकाळी सगळ्या बायका जरा खाली यायच्या, गप्पा मारत बसायच्या आणि मग आपली आपली मुलं, नवरे कामावरनं आले की एक एक जण घरी जायचे. एक दिवस सगळ्या बायका खाली अशा बसलेल्या असतात, एका बाईचे मिस्टर येतात, त्या उठतात, जातात घरी. घरी गेल्यावर नवरा म्हणतो की काय गं, काही झालं का आज? तर त्या म्हणाल्या काय झालं? नाही म्हणे, सगळेजण एकदम शांत होते आज. त्या म्हणाल्या अहो काय करणार, आज सगळ्याजणी आल्या होत्या. बघितलं, म्हणजे असं साहजिक होतं की जो नाही आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोललं जातं. तर परनिंदा करायची नाही. आणि याच्याबद्दल पण एक गोष्ट आहे की दुसऱ्याचा कर्मभोग तुमच्यावर कसा येतो, अगदी थोडक्यात सांगते. एक वृद्ध बाई असतात आणि पूर्वीच्या काळी पांथस्थ कोणी असे चालेल वाटसरू, जसं माधुकरीला द्यायचेच तसं एक ब्राह्मण असतो. ते जेवायला त्यांना थांबवून घेतात की मी तुम्हाला जेवायला घालते. तर ते म्हणतात ठीक आहे, थांबवतात, स्वयंपाक वगैरे करतात, सगळं ते जेवतात, ताक पितात आणि तो ब्राह्मण तिथे मरून पडतो. आता मरून पडल्यावर कळतच नाही की हे झालं आहे कशामुळे. गावचा कोतवाल वगैरे येतो. तिकडे यमधर्म आणि चित्रगुप्त हे दोघंही जणं संभ्रमात पडतात की हे झालं आहे काय तेच कोणाला कळत नाही. मग लक्षात येतं की एक घार उडत असते, तिला साप दिसतो, ती घार सापाला अशी एकदम उचलून घेते, तर तो साप असा बावचळतो आणि त्याच्या तोंडून विषाचे थेंब पडतात. ते नेमके पडतात त्या ताकामध्ये, ते ताक तो ब्राह्मण पितो आणि मरून पडतो. आता ही सगळं झाल्यावर ह्याच्यामध्ये दोष कोणाचा? नाही घारीचा, नाही सापाचा, नाही त्या म्हाताऱ्या बाईचा. कोणाचा दोष कोणाचा?
यमधर्म म्हणतो थांबा, मी बघतो. यमधर्म खाली येतात, तिथे सगळी लोकं वगैरे जमलेली असतात. बायका जास्त इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये, काय झालं आहे काय झालं आहे. एक बाई उभ्या असतात, त्यांना विचारतो की काय झालं आहे हे एक्झॅक्टली. काही नाही हो, ती म्हातारी भयंकर लोभी आहे, त्या ब्राह्मणाकडे धन होतं, तिने त्याला विष घातलं, तिचा डोळा त्या धनावर होता. यमधर्म सांगतात चित्रगुप्तला, हिच्या नावावर झाला ही घटना. कळलं, इतकी परनिंदा वाईट आहे, म्हणजे आपल्याला कल्पनाही येत नाही. यमधर्म जाऊन सांगतात हिच्या नावावर ही घटना घाला, की हिने केलं आहे हे सगळं म्हणून. तर त्यामुळे महाराज सांगतात परनिंदा करू नका. एकदा, आता मी हे या ओघात आले म्हणून सांगते, की एकदा एक जणांनी विचारलं की मौन जर आपण धरलं तर आपली अनुसंधान चांगलं राहतं किंवा नामस्मरण चांगलं होतं, पण हे प्रापंचिकांना साधणार कसं? कारण आपल्याला तर सारखं सगळ्यांशी आपला संबंध येत असतो, सारख्या काही काही गोष्टी करायच्या असतात. तर महाराजांनी पहिली गोष्ट सांगितली, एक, स्वतःबद्दल स्तुती बंद करा. मी केलं, तो मी इतका असतो ना आपला, हे विचारू नका. माझा नवरा तर नेहमी म्हणतो की प्रत्येक स्त्री आयुष्यात एकदा तरी एक डायलॉग मारत असेल, कोणता? मी होते म्हणून तुमचा संसार झाला, नाहीतर तुम्हाला तुमचा संसार झाला नसता. आणि मला हे पटतं अगदी, खूप जणांचं मी ऐकलं. पहिलं स्वतःबद्दलची स्तुती बंद करा. दुसरं म्हणजे दुसऱ्यांबद्दल दोष काढणं, दुसऱ्यांचे दोष काढणं, ते बंद करा. तिसरं म्हणजे एखाद्याबद्दल उगाचच वायफळ काहीतरी बडबड करायची, हे बंद करा. हे 3 तुम्ही अगदी सांभाळून बंद केलं तर 50% मौन साधतं तुम्हाला, 50%. मग त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे, 3 हे बंद करायचं आहे. आणि एक मिनिट मी सांगते बघू. मी आता मध्ये हे दुसरं घेतलं म्हणून मला थोडंसं हे झालं. आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला बोलायची असेल, की आता 50% तर झालं, तर तुम्ही विचार करा की ही गोष्ट मी बोलणं आता आवश्यक आहे का? का मी उगाचच बोलते आहे? तसं केलं तर 40% कमी होईल. 90% बोलणं तुमचं कमी झालं. 10% जे बोलता तुम्ही, ते प्रापंचिकाचं मौनच आहे. ते तेवढं तर तुम्हाला बोलायलाच पाहिजे. आणि मग हे 90% बोलणं वाचल्यामुळे तुमची जी एनर्जी वाचते, तुमचा जो वेळ वाचतो, तुमचे विचार डोक्यामधले ते जे वेगळे होतात, त्याच्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. त्यामुळे प्रापंचिकाचं मौन हे असं पाळायचं, असं महाराज आवर्जून सांगतात. तर पुढे बघूया आपण. त्या काही काही गोष्टी मला खूप अपील होतात आणि वर्षानुवर्ष प्रयत्न करते आहे, ते कितपत जमेल बघूया. आता महाराजांना अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी नामस्मरण आणि अन्नदान. नामस्मरण का करायचं? तर तुम्हीच तुमचा उद्धार करून घेण्यासाठी, प्रपंचामध्ये परमार्थ चांगला करण्यासाठी. अन्नदान का? अन्नदानाला इतकं महत्त्व का दिलं आहे महाराजांनी? माहिती आहे कोणाला? कारण गोंदवलं म्हटलं की अन्नदान, आणि महाराज अगदी आवर्जून प्रत्येकाला सांगतात की तुम्ही अन्नदान करा. कसं असतं, आपण जेव्हा दान करतो, आपण पैसे दान करतो, जेव्हा माझ्याकडे 2,00,000 रुपये असतील तेव्हा मी एक 10-15 हजार रुपये दान करेन. जेव्हा माझ्याकडे अनेक एकर जमीन असेल तेव्हा मी काही गुंठे दान करेन, असं होतं. समोरचा घेणारा पण माणूस काही विचार करतो, किती पैसे त्याच्याकडे, 10,000च दिले मला, केवढी जमीन पडली आहे, 2-4च गुंठे दिले मला, त्याची तृप्तता होत नाही तिथे. कुठेतरी आपण देतो पण त्याच्या मनात ते राहतं की देऊ शकले असते अजून ना, असं. पण अन्नदान हे असं आहे की भुकेल्या व्यक्तीला तुम्ही अन्न दिलं की त्याचा आत्मा शांत होतो आणि त्या आत्म्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. तो इतका तृप्त होतो की त्याच्यापुढे एक कणसुद्धा अन्न तो खाऊ शकत नाही. त्याची पूर्ण तृप्ती ही फक्त अन्नदानामध्ये होते. आणि म्हणून अन्नदान हे जात्या जीवाला वाचवतं किंवा आत्म्यापर्यंत पोचतं ते, आणि म्हणून महाराज म्हणतात की अन्नदान करा. माझी आई पण नेहमी म्हणायची की कोणीही आलं ना की त्याला खायला घालावं काहीतरी, किंवा घरात बाईने स्वतः स्वयंपाक करावा का? तर तुमचं प्रेम वाढतं एकमेकांबद्दल, तुमचे अटॅचमेंट वाढते. तर तसं अन्नदान करावं, आलेल्या अतिथीला खाऊ घालावं, हे महाराजांचं अगदी पहिलं सूत्र होतं. आणि हे प्रचंड प्रमाणात गोंदवल्याला चालतं. आणि त्या कोठीचा ताबा घेतलेला आहे ब्रह्मानंद बुवांनी, महाराजांचे शिष्य. ते आता तेवढा आपल्याला वेळ नाही आहे, त्यामुळे मी त्यांच्या शिष्यांकडे जाणार नाही आहे, नाही तर मी फार वाहवत जाते बरं का. आता पुढचं आपण बघितलं ना की जिथे अयाचित वृत्तीने अन्नदान चालतं, तर अयाचित वृत्ती ही महाराजांची होती. त्यांनी कधीही कोणाकडनं काही एक पैशालाही ते कोणाला निमताळे नव्हते. आणि ते सांगायचे की
आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो, हे ते म्हणायचेच नेहमी. तर ह्याच्याबद्दल एक खूप छान गोष्ट सांगते. मला स्वतःला खूप आवडते आणि मी ती पुन्हा पुन्हा अशी रिपीट करते. त्याच्यामधनं आपल्याला आपलंच आपण कुठे आहोत किंवा काय कळत जातं. तर 2 महिन्यानंतर चंद्रग्रहण असतं, खग्रास चंद्रग्रहण. महाराज सगळ्यांना सांगतात, "त्या दिवशी मी तुमच्याकडनं दान घेणार आहे" म्हणून. माहिती आहे कोणाला ही गोष्ट? मला पण खूप आत्ता-आत्ताच कळली आणि मला खूप आवडली ते. तर लोकं सगळी खुश झाली, की महाराज आपल्यासाठी एवढं करतात. आपल्याला थोडंसं त्यांचं उतराई होता येईल याच्यामध्ये. तयारी करतात. कोणी पैसे, कोणी नाणी, सोनं, कपडे, वस्तू, धान्य जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण महाराजांना द्यायचं. चला 2 महिने होतात. त्यानंतर खग्रास चंद्रग्रहण येतं. पूर्वी अशी पद्धत होती. पूर्वी म्हणजे मी सुद्धा बघितली आहे माझ्या लहानपणी, की ग्रहण सुरू झालं, की अंघोळ करायचे लोकं आणि उपासनेला बसायचे. ग्रहण संपलं, पुन्हा अंघोळ करायची, देवपूजा करायची, दान करायचं आणि त्यानंतर पुढचं सगळं करायचं. तर तशी मंडळी सगळे 8 वाजता ग्रहण सुरू होतं चंद्रग्रहण. मंडळी अंघोळी करतात आणि उपासनेला बसतात. 9:30ला ग्रहण संपतं. परत मंडळी अंघोळी करतात आणि खुश असतात, की महाराजांना आज आपल्याला दान द्यायचं आहे म्हणून. सगळेजण जमतात असं आहे. महाराज बसतात. मग महाराज म्हणाले, "आज मी तुमच्याकडनं दान घेणार आहे." "हो, हो, आम्ही तयार आहोत. पण मी कोणाकडूनही पैसे, सोनं, नाणं, वस्त्र, वस्तू काहीही घेणार नाही." "अरे मग काय घेणार हे दान आपल्याकडनं? मग घेणार काय?" तर महाराज म्हणाले, "आज अशी पर्वणी आहे, प्रत्येकाने पुढे यायचं. आपला स्वतःचा जो सगळ्यात मोठा दोष आहे असं वाटतं, तो सांगायचा आणि त्याचं उदक माझ्या हातात सोडायचं. तो दोष मी घेणार नाही." सगळेजण असे हेच होतात एकदम आणि काय होतं माहिती आहे का, असं अचानक कोणी सांगितलं ना, की आपले दोष आपल्याला आठवत नाहीत. एरवी पण आठवत नाही. पण अशा वेळेला तर बुद्धीच हे होते, की अरे काय सांगणार? आणि सगळ्यात आधी आपण हे ॲक्सेप्टच करत नाही, की आपल्यामध्ये दोष आहेत. आणि सगळ्यात मोठा दोष तर कसं असतं जेव्हा आपण श्रवण करतो, वाचन करतो, तर त्याच्यापेक्षा संत संगती जी असते त्याच्यामध्ये आपली प्रगती लवकर होते. आपले दोष, आपल्या कमी काय आहेत हे आपल्याला लवकर कळतं. आणि ती महाराजांचीच माणसं होती. त्यांच्याच तालमीत वाढलेली. एक एक जण पुढे यायला लागला. तर ह्याच्यामध्ये 14 दोष महाराजांनी घेतले. तर ते काय आहेत ते मी नेहमी ताडून बघते म्हणजे म्हणून मी म्हटलं की मला ते फार आवडतं. पहिले गृहस्थ आले ते म्हणाले, "महाराज मी खूप रागीट आहे. मला फार राग येतो. म्हणजे मला सहनच होत नाही. तर आणि मला त्याचा त्रासही होतो, पण मी खूप रागीट आहे." महाराज म्हणाले, "ठीक आहे, सोडा उदक माझ्या हातावर." सोडला. महाराजांनी ते घेतलं. त्यांचा तो दोष गेला. दुसरे आले ते म्हणाले, "अहो मी बँकेत कामाला होतो, एवढा पैसा बघितला आहे, पण द्रव्य लोभ काही माझा जात नाही. मला खूप लोभी मी कळतं मला म्हणजे ते, पण ते जात नाही आहे." सोडा उदक म्हणतात, तो दोष घेतात. तिसरे येतात, ते म्हणतात की माझ्याकडनं ना पटकन निंदा होते कोणाबद्दलही, की असं बोलायला बसलं की त्याच ट्रॅकवर माझी गाडी जाते. तर ठीक आहे, त्याचा तो दोष घेतात. चौथे म्हणतात की मला कोणाचं चांगलं झालं की बघवत नाही. म्हणजे माझं चांगलं आहेच, पण मला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. काय असेल ते असो. महाराज म्हणतात की तो दोष घेतात. पाचवे एक जण येतात, ते म्हणतात की मी खूप जास्त खातो. मला कळतं की मी खूप खातो, पण मला त्याच्यावर कंट्रोल नाही. खादाडपणा, तो दोष घेतात. एक 70-75चे गृहस्थ येतात. ते म्हणतात की महाराज मला झोप खूप आहे आणि त्यामुळे माझी तेवढी उपासना होत नाही. या वयात एवढी झोप बरोबर नाही, म्हणजे जरा कमी असते तर माझी उपासना झाली असते. तर महाराज तसे मिस्किल होते. ते म्हणतात की आपण जागेपणी तरी काय आपल्या मनात नाही नाही ते विचार येतात, त्यापेक्षा झोपलेलं बरं पडेल. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर तो दोष पण महाराज घेऊन टाकतात. हा झाला 6वा दोष. एक जण म्हणतात की मला दुसऱ्यांमधले दोषच पटकन दिसतात, गुण दिसतच नाही. आणि माझ्यामधले मात्र सगळे गुण दिसतात, दोष दिसतच नाही. तर महाराज ते पण घेऊन टाकतात त्यांचं. असं करत, करत, करत नंतर आणखीन एक जण म्हणतात हां, एक जण म्हणतात की मला गांजाचं व्यसन आहे. महाराज ते घेऊन टाकतात. एक 80 वयाचे गृहस्थ स्वतः उठून येतात आणि ते म्हणतात की महाराज मला या वयात सुद्धा काम खूप त्रास देतो. माझं ते एक तुम्ही घेऊन टाका म्हणून. म्हणजे खरंच एवढ्या मोठं असताना हे सगळ्यांसमोर आपला दोष सांगणं ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. याला सुद्धा तुमची साधनच लागते. त्याशिवाय तुम्ही ॲक्सेप्ट करत नाहीत हा आपला दोष.
महाराज म्हणतात ठीक आहे, ते तो सुद्धा दोष घेऊन टाकतात. एक जण म्हणतात की मी जन्मतःच उद्दामपणा आहे माझ्यामध्ये, उर्मटपणा, ॲरोगन्स आहे आणि मला तो कळतो, पण मला तो वळत नाही मला ते. महाराज ते पण घेऊन टाकतात. आणि मग एक जण सांगतात की लायकी नसताना मला असं वाटतं की सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, सगळ्यांनी चांगलं बोलावं. महाराज तो पण दोष घेऊन टाकतात. आणखीन आता कोणतं राहिलं आहे? हां, एक जण सांगतात की वायफळ बडबड. मला कळतं, पण 4 लोकं जमली, की मी दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही, मी माझी बडबड करत असतो. बापरे! मी पण माझी बडबड करते हां, घड्याळाकडे मॅडम मला सांगा. तर असं महाराज सगळ्यांचे दोष घेतात, बऱ्याच जणांचे. काही जण जाम ढिम्म जागेवरनं उठत नाही. मग महाराज एका मुलाला बोलवतात, "इकडे ये बाळ." त्याचे वडील महाराजांकडे येत असतात. मग त्याच्या मनामध्ये, त्या मुलाच्या मनात असतं, की वडिलांनी सगळी इस्टेट फक्त मला द्यावी, भावंडांना काही द्यायचं नाही. ते म्हणाले, "हा तुझ्या मनातला भाव जो आहे, तो देऊन टाक मला आज." असं नसतं म्हणाले. त्या पूर्वीच्या काळी आणि नंडा वगैरे घरामध्ये असायच्या, तर एका बाईंना त्यांची नणंद त्रास द्यायची आणि तेव्हा जरा नंदेचं असं राज्य असायचं, भावाला काही सांगायचं, आईचे कान भरवायचं वगैरे वगैरे. तर त्या बाईच्या मनात प्रचंड राग, आढी त्या नंदेबद्दल. तिला बोलवतात आणि त्यांना कळायचं म्हणजे की हे जे तुमचे दोष आहेत, ते तुमच्या उपासनेच्या आड येतात. ते तुमच्या तुम्ही उपासनाला बसला की तुमच्या डोक्यामध्ये ही आता परत अशी बोलली, हिने असं केलं, ते केलं. तेच मनामध्ये येतं. ते म्हणतात तुझी नंदेबद्दलची आढ काढून टाक, ती मला दे. नंतर एक बाई असतात, त्या अत्यंत फटकळ असतात. खूप फटकळ असतात आणि त्यांचा नवरा महाराजांकडे येणारा देव माणूस असतो, अतिशय शांत. महाराजांना हे कळत असतं की ह्या बाईमुळे या माणसाला खूप त्रास होतो. महाराज म्हणतात, "माय, तुझा फटकळपणा मला देऊन टाक. त्या देव माणसाला त्रास देऊ नकोस." म्हणतात. ते फटकळपणा ते घेतात. तर असं म्हणजे सगळ्या लोकांकडनं ते असं दान घेतात. हीच अयाचित वृत्ती जी संतांजवळ असते ते. नंतर पुढचं आपण बघूया. महाराजांचे गुण आपण जर बघितले आणि त्या गुणांचा आपण अभ्यास केला, त्यातले गुण काही आपल्यामध्ये बाणवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपला प्रपंच चांगला होईल आणि परमार्थ तर होईलच होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे एवढ्या मोठ्या संतपदावर होते, इतकी लोकं त्यांच्या मागेपुढे करत होते. पण अत्यंत साधी राहणी महाराजांची, अत्यंत साधी. ते साधे कपडे घालायचे, साधं बोलायचं, दुसऱ्याला कळेल अशा भाषेमध्ये. आणि सगळ्या कोणीही लोकं येऊ दे, अगदी मामलेदारापासून मजूर कोणी आलं तरी सगळ्यांना कधीही कुठेही त्यांना भेटण्याची मुभा होती. खाणं साधं, भाकरी आणि चटणी असली तरी त्यांना चालायची आणि अगदी साधी-साधी, हलकी-सलकी कामं पण ते करायचे. पटकन गाईचा गोठा झाडून घे, इकडचे दगड तिकडे नेऊन टाक, असं अत्यंत साधेपणा. आणि आजच्या काळामध्ये तर हे फारच अवघड आहे. साधेपणा अगदी थोडं जरी हे असलं तरी लोकं असं त्याचा शो ऑफ करतात किंवा अवडंबर करतात. तर अत्यंत साधी राहणी. दुसरं होतं त्यांचं सहनशीलता. त्यांना इतकं सहजासहजी सगळं मिळालं नाही. खूप लोकं त्यांना अशी भेटली, की त्यांची तोंडावर निंदा केली. तुच्छ मानलं त्यांना, अवहेलना केली. त्यांनी ते सगळं गिळलं आणि एवढं करून तो माणूस नामस्मरणाला कसा लागेल तेवढं बघितलं. बरोबर त्याला परत तिथेच नेऊन सोडलं. म्हणजे परत फिरून भोपळे चौकात म्हणतो ना आपण तसं, की काय तुला म्हणायचं ते म्हण, काय करायचं ते कर. पण नामस्मरणाशिवाय तुला उपाय नाही आहे. असं म्हणून महाराज परत तिथे नेऊन सोडायचे. तिसरं त्यांचं होतं लीनता, अत्यंत लीनता. खरं तर त्यांनी त्यांच्या सगळ्या विरोधकांना या लीनतेमुळेच जिंकलं. म्हणजे अगदी साध्या अ, पारमार्थिक पातळीवर असलेला महंत जरी आला ना, तरी ते त्याला खूप असा मान देऊन आपल्या बरोबरीने वागवत, त्याचा अगदी मान, सन्मान, आदर करत आणि हे सगळ्यांशीच वागायचं. आणि ते म्हणायचे, लीनतेमुळे तुमचा अभिमान कमी होतो, तुमचा देहबुद्धी कमी होते आणि देहबुद्धी कमी होणं हे परमार्थाला पोषक आहे. त्यामुळे लीनता ठेवा. प्रत्येक गोष्टी स्वतः खूप लीनपणे मागत महाराज. चौथा त्यांचा गुण आहे संतोष. म्हणजे ते प्रयत्नवादी होते, प्रयत्न करायचेच. पण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जे मिळेल ते माझ्या प्रारब्धात आहे. ते रामराया मला देतोय आणि तेवढ्यावरच माझा अधिकार आहे असं म्हणून अतिशय संतोषाने आणि समाधानाने राहिलं पाहिजे. ते म्हणायचे माझा माणूस म्हणजे समाधानीच दिसला पाहिजे आणि श्रीमंती ते म्हणाले मी पैसे आणि कोणाच्या किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत याच्यावर बघत नाही. तो माणूस किती समाधानी आहे हे बघितलं की मला कळतं की तो किती श्रीमंत आहे ते. आणि त्यामुळे ते संतोष, समाधान याला खूप महत्त्व द्यायचे, की अध्यात्मामध्ये तुम्ही समाधानी असणं आहे त्या स्थितीमध्ये. माझा नवरा असा आहे, माझी मुलं अशी आहेत, माझं घर असं आहे, हे रामाने मला दिलेलं आहे आणि मी त्याप्रमाणे करणार. असं त्यांचं चालायचं. नंतर आर्जव, त्यांच्याकडे अनेक प्रकारची लोकं यायची.
आणि प्रत्येकाशी इतक्या आर्जवाने ते बोलायचे. त्यांना कळायचं की ही लोकं तेवढं लक्ष देऊन आपलं ऐकतही नाही आहेत. पण ते पुन्हा 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 परत तेच तेच त्याला सांगायचे, त्याच्या गळी उतरवायचे आणि शेवटी नाम घेऊनच पाठवायचे त्याला. त्याच्या पुढचं पुढे जनप्रियत्व. ते म्हणायचे की प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. तसं जर असेल तर गीतेमध्ये पण सांगितलं आहे भगवंतांनी की अनेक विभूतींमध्ये मनामध्ये मी आहे. पण आपण जेव्हा दुसऱ्याचं मन दुखवतो तेव्हा त्या परमात्म्याला दुखवल्यासारखं आहे. मग त्यामुळे ते कधीही त्यांनी कोणाचंही मन कधी दुखवलं नाही महाराजांनी. आणि त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या एकदम प्रेमातच पडायचा. अतिशय गोड वागायचे सगळ्यांशी. ते कुठून जायला लागले ते लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. इतके त्यामुळे जनप्रियत्व हा एक त्यांचा गुण. मनापासून प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून करायचं. ते भांडताना सुद्धा जमिनीवरनं त्यांचे वाद होते भाऊबंधांबरोबर. ते भांडताना सुद्धा इतके जबरदस्त भांडायचे, लाल लाल व्हायचे. ते वामनराव ज्ञानेश्वरी म्हणून त्यांचे पिये असल्यासारखेच होते, त्यांच्या मागेपुढे असायचे. त्यांनी बघितलं, अरे काय महाराज त्याच्या तोडीस तोड शिव्या देत आहेत आणि असे लाल लाल झाले. ते म्हणाले, महाराज. महाराजांनी असं वळून बघितलं त्याच्याकडे, अरे हा राग याच्यावरचा आहे, आतमध्ये नाही येतो. असं ते गारच पडले की हा माणूस शिरा ताणून ताणून भांडतोय आत्ता दिसतंय आणि एका सेकंदात मला सांगतोय थांब जरा आलोच, एवढं सोंग आटोपलं की येतो. असं प्रत्येक गोष्ट मनापासून करायची. आणि मग जेव्हा तुम्ही असं प्रत्येक गोष्टीत मन ओतायला लागतं तेव्हा नामस्मरणसुद्धा मनापासून व्हायला लागतं. ते हृदयात उतरायला लागतं, तुमची देहबुद्धी कमी व्हायला लागते आणि परमार्थामध्ये तुमची प्रगती व्हायला लागते कुठेतरी. नंतर त्यांच्याकडे जी, मी आता एवढं सांगून थांबते हं, त्यांच्याकडे जी लोकं यायची तर ती पापी, दुर्बुद्धी असणारी, त्यांना त्रास देणारी, निंदक सगळ्या प्रकारची लोकं यायची. तो माणूस आला की ते पहिलं त्याला म्हणायचे की ठीक आहे, तुला झालेला याचा पश्चात्ताप होतोय का? ठीक आहे, आता तू रामरायाच्या पायावर हात ठेव आणि सांग की मी परत हे करणार नाही. याच्या आधी जे झालं त्याची जबाबदारी माझी. आणि मग ते म्हणायचे की दुष्ट माणसाची दुष्टबुद्धी नाहीशी होणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे त्याला. आणि त्यांच्या आणखीन त्या शिक्षा द्यायचे बरं का, पण ती शिक्षा इतक्या मजेशीर असायच्या. विष्णू सहस्रनामाच्या आवृत्त्या, रामहृदयाच्या आवृत्त्या. काय तो माणूस परत दुसऱ्या वाटेला जाईल, शक्यच नाही असं. त्यानंतर आणखीन एक त्यांचं होतं म्हणजे निरलसता. म्हणजे ते उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी प्रत्येक क्षणी काहीतरी काम करत असायचे. अगदी साधी साधी कामं पटकन दिसली तर झाडून मोकळं व्हायचं, हे इकडचं तिकडे ठेवून मोकळं व्हायचं. त्यांना भेटायला आलेल्या लोकांशी बोलण्याचं श्रम बघितलं तरी आपल्याला म्हणजे कौतुक वाटेल की किती जणांशी किती प्रकारे ते त्यांना बोलायचं आहे त्यांच्याशी. तर त्यामुळे निरलसता. आणि ते म्हणायचे आळस हा प्रपंचामध्ये, प्रपंचाचं तर वाटोळं करतोच पण परमार्थाचंही करतो. आळस याला जवळपासही फिरकू द्यायचं नाही. कार्यरत असलं पाहिजे, अनुसंधान असलं पाहिजे, नामस्मरण असलं पाहिजे. हाताने काम करा, मनामध्ये तुमचं अनुसंधान चालू ठेवा. आणि आणखीन एक म्हणजे व्यवहाराचा उपयोग परमार्थासाठी करा, प्रपंचाचा उपयोग परमार्थासाठी करणं. त्यांनी स्वतः म्हणून त्यांनी लग्न केलं होतं, त्यांची 2 लग्न झाली. पहिली बायको वारली होती त्यांची. 2 वेळा त्यांनी पूर्ण घर लुटवून दिलं. आईला घेऊन जेव्हा ते काशीला चालले होते, तर आई म्हणाली, "अरे गणू, आपल्या घराकडे कोण बघणार?" "अगं थांब, तू ती काळजीच करू नको." म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना बोलवलं. घरावर तुळशीपत्र ठेवलं. "काय हवं ते घेऊन जा म्हणाले तुम्हाला." तर आई म्हणाली, "अरे बाबा, हा सुधारणार कधी?" पण असं म्हणजे निर्मोही किंवा रामावर सगळं टाकलंय. आपण जे गीतेमध्ये वाचतो ना, अनन्यस चिंतयंतो मायेच न पर्युपासते. तर तसं मी त्याच्यावर टाकलंय सगळं आणि तो माझी काळजी घेईल. इतकं ते. आणि त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी मदत केली. प्रपंचात राहून तुम्ही खूप मोठा परमार्थ करू शकता. आल्या गेलेल्या अन्नदान देऊ शकता. पैसे असतील पैसा दान देऊ शकता. भूमिदान देऊ शकता. दवाखान्यांमध्ये मदत करू शकता. आजारी लोकांना मदत करू शकता. तर व्यवहारामध्ये तुम्ही परमार्थ करा, हे त्यांचं सांगणं होतं. तर मी आता हे इथे एवढं सांगते. अजून खूप सांगण्यासारखं आहे, पण मी तुम्हाला जरूर सांगते की गोंदवल्याला जा, माझ्या महाराजांची बघा तुम्ही तिकडचं स्थान. मला स्वतःला तर खूप आवडतं. मी कधी जाईन असं माहेरी गेल्यासारखं मला वाटतं. मी महाराजांबद्दल एवढं म्हणेन की महाराजांनी सांगितलं की तुम्ही फक्त नामस्मरण करा, मी तुमचा शेवटचा काळ, अंतकाळ मी साधीन, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अंतकाळ साधणं ही फार मोठी गोष्ट असते. ते सगळ्यात त्यासाठीच तर आपण शेवटच्या क्षणी जे काही होईल त्याच्यावर आपलं पुढचं सगळं जन्म आणि सगळं हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर ते म्हणायचं की नामाकरता नाम घ्या, रामाकरता नाम घ्या आणि शेवटचा श्वास हा तुमचा फक्त नामस्मरणामध्ये जाऊ दे. आणि मी महाराजांना जसं समर्थ रामदासांनी सांगितलं आहे, बाळपणी तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे.
माझ्या महाराजांचं मी म्हणेन, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय. धन्यवाद.